नाशिकच्या सातपूरमधील गोळीबार प्रकरण आणि या प्रकरणी आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा आहे। नाशिक मनपानं हा हातोडा चालवलेला आहे। अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिकच्या सातपूर येथील गोळीबार प्रकरणातील संशयित रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा या ठिकाणी महापालिकेकडून करण्यात येत आहे। खरं तर याच ठिकाणी अनेक अनधिकृत जे कामे होते ते चालत होते, मात्र ही कारवाई जी आहे ती पोलिसां आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईने ही कारवाई होत आहे। खरं तर नंदिनी नदीच्या पूररेषेमध्ये हे बांधकाम येत असल्याने या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर महापालिकासह पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे ते अनधिकृत जे बांधकाम आहे ते आता पाडण्यासाठी सुरुवात जी आहे ती झालेली आहे। खरं तर सातपूर येथे गोळीबार झालेला होता। या प्रकरणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांना ही पोलिसांनी अटक केलेली आहे। सध्या ते पोलीस कोठडीत आहे, मात्र यातील मुख्य जो संशयित आहे भूषण लोंढे तो अद्यापही फरार आहे। अनेक अनधिकृत जे कामं होते ती यांच्याकडनं केलेली जात होती आणि अवैध कामे जे आहे ते या इमारतीमधून चालू होते आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र या कारवाईमुळे एक संशयाचा प्रश्न देखील अशा पद्धतीने निर्माण होत आहे। खरं तर महापालिकेला एवढे दिवस हे अनधिकृत बांधकाम दिसलं नाही का असा देखील सवाल जो आहे तो उपस्थित करण्यात येत आहे। आणि आता जर आपण बघितलं तर हे जे अनधिकृत जे बांधकाम आहे ते आता या ठिकाणी पाडण्यात येत आहे। त्यामुळे शहरामधील असे अनेक अनधिकृत बांधकामे आहे त्याच्यावर आता मनपाचा विभाग कारवाई करणार का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।